चारित्र्यावरती हाणं नाही, त्यामुळे याच्यावरती सोमवारी PL दाखल होते. कारण हे करणारे जे आहेत, दगडूदादा सकपाणी सांगितलं, नुसतं इन्क्वायरी नाही, या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे, ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही, ज्यांना ह्या हॉस्पिटलची महती कळत नाही, त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. आणि जे AMC आहेत ते बुरके घालून काय वॉर्डमध्ये फिरतात, आमका फिरतात, जेम्स बॉन्ड प्रमाणे लोकांना घाबरवतात, नर्सेस, असं घाबरवून चालणार नाही. कारण मी पण एक स्टाफ नर्स होती, आमच्यावर असं कुठलंही भयानक हे करून आम्ही पेशंटशी इंटरॅक्ट होऊ नाही शकत. त्यामुळे ह्या गोष्टी करण्यापेक्षा एक तर ते लादले गेलेले सुधाकर शिंदे आज पेपरमध्ये आलेत की त्यांचा एज बार होऊ नये. असं कोण आहे त्यांच्या मागे, कोण आहे, मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री आहेत की त्यांना हवे तर घरी घेऊन जा तुमच्या. पण ह्या महापालिकेच्या हॉस्पिटलचं वाटोळं करण्यासाठी, जे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या म्हणजे महापालिकेच्या हॉस्पिटल, आमच्या मोठी हॉस्पिटल, आणि यांना यांना आता वर्दीतूनच बाहेर काढा असा हक्कभंग किंवा हे आमचे आमदार आणतीलच. काल सुनील प्रभूंनी पण सांगितलंय, ही आरेरावी मुंबईत खपून घेतली जाणार नाही. प्रश्न येतो की असे केस पेपर बाहेर जातात कसे, यामध्ये डीननी तुम्हाला काय उत्तर दिलेलं आहे? नाही, त्यांनी पुढे काय कारवाई दिलेलंच आहे. आता बोला. कारवाई चालू केलेली आहे, कारवाई होणार, त्यांना सस्पेंड होणार, पण त्या कायद्याला सस्पेंड असं कसंही सस्पेंड करता येत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी युनियननं वाट लावून टाकली, बरोबर आहे. आणि हा शिंदे आल्यापासून पुऱ्या मुंबईमधल्या हॉस्पिटलची सगळी वाट लावायची त्यानं ठरवले. पण ह्याला मुंबईमधनं पहिला हाकला. सुधाकर शिंदे हा मुंबईमध्ये राहता कामाचा नाही, मुंबईमधल्या सगळ्या आणि एज बार आहेत, त्यांचा एज उलटून गेल्यानंतरही वाढवी करतायत. आपण बघताय आज महाराष्ट्रामध्ये पोलीस दलाच्या काल सुषमाताई अंधारे बसल्या, त्यांना एक संधी द्या सांगतोय, तर ती संधी आता देत आहेत. म्हणजे आम्ही संघर्ष केल्यानंतर जर मिळणार असेल तर असे संघर्ष उपलब्ध करणाऱ्या सुधाकर शिंदे जे AMC म्हणून इथे बसले, खरं ते नियमाने बसू नाही शकत, पण कोणाच्या तरी आश्रयाखाली बसले तर त्यांना पहिला हद्दपार करा मुंबईतून. खरी गोष्ट म्हणजे इथल्या ज्या डीन आहेत त्या एवढ्या प्रेशर खाली आहेत की कुठल्याही प्रकारची माहिती देण्याची त्यांची इच्छा नाही, माहिती देत नाही आहेत. पण आम्ही काढताना KM रुग्णालयातल्या प्रत्येक डिपार्टमेंटची सगळ्या नगरसेवकांनी आम्ही माहिती काढलेली आहे. काय त्रुटी आहेत, काय उणीवा आहेत, कशा प्रकारे यंत्रणा राबवली जाते. परंतु त्या पूर्ण त्यांचा प्रशासकीय स्टाफ एवढा प्रेशर खाली आहे की ते तोंडातनं शब्द काढायला तयार नाही. उदाहरण देतो तुम्हाला, त्या KM रुग्णालयाच्या नर्सेसची जी इमारत आहे, त्या शिकाऊ नर्सेसच्या इमारतीची अवस्था खराब आहे. ती C1 कॅटेगरीमध्ये गेलेली आहे, खाली करण्यात आलेली आहे. ती तातडीने बांधा म्हणून गेल्या 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो. त्याचा प्लॅन तयार झाला, तो अप्रुव्हलला गेला, पण तो सगळा तयार झाल्यानंतर AMCच्या डोक्यामध्ये असलेलं की डीन बंगल्यापासून नर्सेस क्वार्टरपर्यंत सगळं तोडू.